1.5 वर्षानंतर परत एकदा आम्ही चाललोय पुण्याला. नमस्कार, मी आहे ऋतुजा. मिसेस गृहिणीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हो, तुम्ही ऐकलं आहे ते अगदीच खरं आहे. आम्ही सगळेजण चाललो आहोत पुण्याला. पुण्याला जाताना आमच्या प्रवासामध्ये काय काय घडतं चला तर मग पाहूया. जाताना आम्ही पहिल्यांदा हा बाय बाय केला आमच्या रंकाळा तलावला. रंकाळा तलावमध्ये विचित्र तोंडाचा माणूस दिसला आणि तिथून पोहोचलो आम्ही माझ्या माहेरी. आईनं माझ्या खूप छान छान असे पोहे केले होते. म्हटलं जाता इकडं तिकडं नाश्ता करण्यापेक्षा माहेरी जाऊन मस्त पोहे म्हणून मग जाऊया पुण्याला. आणि बहिणीसाठी काहीतरी सामान पण घेऊन जायचं होतं ना आईच्यातून, म्हणून तिचं सामान सगळं पॅक केलं होतं. आईने छान पोहे केले होते. खरं तर तिला हे सामान माहितीच होतं. न सांगता जरी ओळख म्हटलं तरी तिला ते पटकन समजेल की ते येताना आम्ही आणले मम्मीच्यातून. आणि प्रवासामध्ये केस फार भुरभुर उडतात आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही. म्हणून मी काय केलं, पहिल्यांदा सगळे केस माझे पॅक केले. आणि ही पहा आमच्या गाडीची अवस्था. गाडी कमी आणि कचरा कोंडाळा जास्तच वाटतोय. सगळं सामान कसं वाटेल तसं ठेवलं आहे. थेट आमची गाडी गेली परत बर्गर किंगच्या दारामध्ये. मला वाटलं वा त्यांनी मला बर्गर किंग देतात का काय, पण नंतर मला समजलं की असं काही नाही आहे. तर त्यांचा फास्ट ट्रॅकचा रिचार्ज मारायचं राहिलं आहे, ते तिथं थांबून ते मारतात. मोह माया असं असणार. हल्दीराम, मॅकडॉनल्ड, स्टारबक्सला मी बाय बाय करून पुढं गेलो. आणि नेहमीप्रमाणे आमच्या बाळाची नाटके सुरू झाली. पुढं गाडीच्या समोर झोपायला त्याला फारच आवडतं, पण हे फारच कधी कधी रिस्की देखील असू शकतं. म्हणून मी त्याला नंतर उठवून सरळ माझ्या मांडीवरती बसवून घेतलं. पण त्याची मात्र एकच धडपड सुरू होती की परत एकदा मी त्या पुढच्या च्यावरती कधी जाऊन झोपतोय. मग फारच बाळ आगोपणा करत होतं. आणि असं करत करत आमचा प्रवास सुरू झाला. खरं तर पूर्वी आम्ही पुण्यातच राहत होतो, पण यांची ट्रान्सफर झाल्यानंतर आम्ही परत राहायला आलो कोल्हापूरला. आणि जाता जाता म्हटलं गाडी कुठे मध्ये बंद पडायला नको, CNG टाकूनच जाऊया. वरपासून त्या खालपर्यंत मी चांगलाच माझा अवतार काढून घेतला होता. आणि ही असली चप्पल देखील घातली होती. माझा खूपच अवतार निघला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही गाडीमध्ये हवा भरून घेतली. खरं तर पेट्रोल पंपावरती प्रत्येक हवा आणि टॉयलेट, वॉशरूम हे सगळं काही फ्रीमध्ये आपण यूज करू शकतो. आणि तिथं लिहिलेलं पण असतं की फ्री. आणि तरी पण त्यांना आपण पैसे का देतो हे आजपर्यंत तर मला कळलं नाही. आणि फुकटची हवा भरलेल्याचे पैसे देऊन आम्ही परत पुढं निघालो. जाता जाता वाटेत लागली ती म्हणजे शिरोलीची MIDC. पुढे MIDCचे बऱ्याचशा छोट्या मोठ्या कंपनी बघत बघत आम्ही शिरोलीमधील सर्व्हिस रोड सोडून आम्ही चांगल्या NH4च्या रोडला लागलो. आणि इथून आमचा सुखाचा प्रवास सुरू झाला. पण सुरुवातीला मला असं वाटलं होतं की बाळ मस्तपैकी झोपून जाईल, त्याच्यानंतर आपणही थोडा वेळ झोपूया, मध्ये मध्ये आमच्या ड्रायव्हरला थोडीफार कंपनी देऊया. पण आमचं बाळ झोपण्याचं काही नावच घेत नव्हतं. प्रत्येक लहान मुलं ही गाडीवरती बसल्यानंतर किंवा गाडीत आत बसल्यानंतर देखील थोडंसं वारं लागलं की लगेच झोपून जातात. पण आमचं बाळ इतकं जास्त आगाऊपणा करत होतं, इतकं जास्त दमवत होतं, एका ठिकाणी शांत बसायला नको होतं. पण थोड्या वेळानं का होईना तो झोपून गेला. 5 वर्षाच्या सुखी संसारानंतर मला एक गोष्ट चांगलीच कळलेली आहे की जेव्हा पण आपण प्रवास करतो, जर आपण महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात जर करत असेल तर आपला नवरा नक्कीच आपल्याला बाहेरचं चांगलं काहीतरी खायला देईल. पण जर आपण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जर कुठं प्रवास करत असो तर नक्कीच आपला कंजूस नवरा आपल्याला काहीही खायला देणार नाही, हे मला माहितीच होतं. म्हणून मी घरातूनच येताना खूप काही छान छान खाऊ बनवून घेतले होते की जे मध्ये मध्ये रस्त्यात खायला येईल. कारण मला माहिती होता हा छोटासा 4 तासांचा रस्ता आमच्यासाठी खूप मोठा होणार आहे. कारण माझ्या मिस्टरांची जे काही पेंडिंग कामं आहेत ते हळूहळू आम्ही करत निघालो होतो. आणि हा पहा किती छान असा व्ह्यू होता. खूप सारं धुकं साठलं होतं. आणि बघू जरा कमी आम्ही महाबळेश्वरचा फील घेत चाललो होतो. साईडचं वातावरण इतकं छान आणि थंडगार होतं ना, मस्त असं वाटत होतं की पुढचं काम न करता असंच इथं उभं राहूया आणि एकटक या धुक्यांकडे बघत बसूया. इतकं छान असं वातावरण ते तयार झालं होतं. आणि असा प्रवास करत करत आम्ही पुढं गेलो. ते म्हणजे इंडस्ट्रियल एरिया, म्हणजेच साताराच्या MIDCमध्ये. कारण माझ्या मिस्टरांचं साताराचं देखील थोडंसं काम पेंडिंग होतं. ते आम्हाला म्हटले होते की तुम्ही थोडा वेळ गाडीत बसा आणि त्याच्यानंतर मी माझं काम संपवून थोड्याच वेळात येतो. त्यांनी जाताना तर सांगितलं होतं की माझं 15 ते 20 मिनिटांचं काम आहे, पण अक्षरशः त्यांनी 2 ते 3 तास तिथेच लावले. आणि त्याच्यानंतर आम्ही मग साईडचं वातावरण बघत बघत काही वातावरण एन्जॉय करत बसायचं म्हटलं होतं. खूप छान शेळ्या देखील आमच्या गाडीच्या साईडून चालत होत्या. हे सगळं पाहून माझं बाळ खूप खुश होतं. थोडा वेळ त्याने इकडे तिकडे गाडीमध्ये मजा मस्ती केली. कधी स्टेअरिंगवरती जाऊन बसत होता तर कधी स्वतःच गाडी चालवत होता. म्हटलं बाळाला देखील थोडा मध्ये मध्ये खाऊ देऊया, आता तो जागा झालाय तर खूप छान खाऊ खाईल असं मला वाटलं होतं. पण काय इतक्यात त्याला गाडीमध्ये जास्त वेळ बसताच येईना.
तो खूप जास्त नर्वस झाला की इथून मला कधी बाहेर करणार, अगदी एखाद्या जेलमध्ये गेलेल्या कैद्यासारखं करत होता. आणि त्याच्यानंतर हे पाणी पितेला व्हिडिओ खरं तर त्याच्या बाबांसाठी केलेला आहे. सारखं मला म्हणून दाखवतात की पाण्याची बाटली घेऊन तू माझे 150 रुपये वाया घालवलेस, पण आज का होईना माझ्या बाळाने एकदा का होईना त्यातून पाणी पिलं. आणि त्याच्यानंतर बाळ खूप वेळ जास्त गाडीत बसेना म्हणून मी त्याला थोडंसं बाहेर सोडलं. त्याच्यानंतर त्याची परत दंगामस्ती सुरू झाली, इकडं तिकडं पळायचं. आणि त्याच्यानंतर त्याचे बाबा येऊपर्यंत आमचा काहीसा वेळ असाच निघून गेला. थोडा वेळ गाडीमध्ये मज्जा मस्ती करायची, त्याच्यानंतर खाली उतरून थोडा वेळ फिरून यायचं. असाच काहीसा आम्ही तो वेळ घालवला. बाळाने बऱ्यापैकी गाडीचा कचरा कोंडाळा केलाच होता. जे काही दिलं ते सगळं काही गाडीत सांडत होता. 15 मिनटं सांगून गेलेले 2 तासानंतर बाळाचे बाबा आले आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. तोपर्यंत बाळाचे 2 ड्रेस देखील बदलून झाले होते आणि शेवटी तो बनेल खूप जास्त दमत होता. पण त्याच्या ह्या गोड स्माईलच्या पुढे माझा राग फारसा टिकत नाही आणि परत आमचा प्रवास आम्ही पुण्याचा सुरू केला. असं थोडं थोडं काम करत, थोडं हे करत आम्ही शेवटी पोहोचलो पुण्यामध्ये माझ्या बहिणीच्या घरी. आमच्यासोबत इतका सारा पसारा बघून तीसुद्धा आश्चर्यचकित झाली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही भेटलो ऋग्वेदाला. आम्हाला असं वाटलं होतं की शंभू फार दिवसांनी दिदीला भेटतोय तर तिची गळा भेटतील, तिच्याबरोबर खेळेल. पण शंभू त्याचं तो एकटाच खेळण्यामध्ये खूप छान असं रमला होता. त्याला नवीन ठिकाणी आल्यानंतर काय करू आणि काय नको असं झालं होतं. शंभू खरंच खूप आनंद झाला होता त्याच्या मावशीला ताईला भेटून. त्याचा आनंद अगदीच गगनात मावत नव्हता. तो त्यांना कडकडून भेटला नाही, पण त्यांना त्याचा आनंद वेगळ्या प्रकारे व्यक्त झाला. तो अगदी सगळ्या घरातून गरगर फिरत होता आणि तो त्याचा आनंद लुटत होता. अरे बापरे, मी पुण्याला देखील पोहोचलो का? आणि त्याचा हा आनंद पाहून आम्ही देखील खूप खुश होत होतो की बाळ आमचं इथं आल्यानंतर किती जास्त खुश झाले त्याच्या ताईला, मावशींना, सगळ्यांना भेटून. आणि असाच आमचा प्रवास पुण्याचा झाला. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जरा तरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा. आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मिसेस गृहिणी पाहत रहा.